कैसा हराया। हा व्हिडिओ पाहिलात? पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांचा हा कैसे हराया या डायलॉगची ठाणे मुंबईसह राज्यभर चर्चा रंगली होती। या वाक्यामुळे त्यांना माफी देखील मागावी लागली होती। आता याच MIMच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत। सहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत पार पडल्या। यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरात प्रभाग क्रमांक 30 सर्वाधिक चर्चेत राहिला। या प्रभागातून MIMच्या उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एंट्री केली। पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांचा कैसे हराया या डायलॉगची सर्वत्र चर्चा रंगली होती। निवडणुकीवेळी सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांनी मुंब्र्यातील शरद पवार गटाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अंगावर घेत जोरदार टीका केली होती। जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख, सहर शेख यांच्यातील वाद त्या निवडणुकीनंतर चिघळल्याचं पाहायला मिळालं होतं। दोन्ही पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका देखील करण्यात आल्याचं आपल्याला त्यावेळी पाहायला मिळालं होतं। पण आता याच सहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे। MIMच्या नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवल्याची तक्रार करण्यात आली आहे। सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतलं। निवडणूक लढवताना 4 महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय। याच प्रकरणामुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गडांतर येण्याची शक्यता आहे। कारण नगरसेविका सहर शेख यांच्याकडून बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढल्याची तक्रार प्राप्त झाली आहे। सहर शेख यांनी बनावट कागदपत्रांचे आधारे शासकीय फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे। सहर शेख कडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा हा गंभीर आरोप आहे। उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी युनुस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले। इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला। त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतलं आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत MIM पक्षाकडून निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या होत्या। मात्र आता सहर शेख यांनी निवडणूक लढवताना 4 महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असून आता त्याच नगरसेवक पद त्यांचं धोक्यात येण्याची शक्यता आहे। ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दीकी फराह सबाब अहमद यांनी उनुस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती। उनुस यांनी स्थलांतरित नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला। त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी केली होती। ठाणे तहसीलदारांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने 18 मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचं कारण देत उनुस गैरहजर राहिले। मात्र सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत छायाप्रत व काही कागदपत्रे सादर केली। त्यांच्या पडताळणीसाठी पुन्हा 23 मार्चला सुनावणी घेण्यात आली। यावेळी ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामधील त्रुटी काढल्या तर ठाण्याच्या रहिवाशी असताना सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे। आता छायाप्रत दाखल्याच्या शीर्षकात महाराष्ट्र शासन उल्लेख नसल्याने हा आक्षेप घेण्यात येतोय। तसेच युनुस यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेट वरील वडिलांच्या नावात बदल असल्याने दाखल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने आणि स्थलांतरित अधिनियम 2000 चे कलम 6 मधील नमुना 10 चा अभाव असल्याने हा आक्षेप घेण्यात आलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे ठाणे आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी सुरू असून लवकरच याबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचं देखील बारकाईने लक्ष आहे। या प्रकरणी पुढे काय कारवाई होते, सहर शेख यांचं पद धोक्यात येईल का, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।